नमस्कार मंडळी, केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्ता अमृत आहे हे तर आपल्याला माहीत आहे, पण तो खायचा कसा? भाजीतला कढीपत्ता फेकून न देता आज आपण फक्त 5 मिनिटात त्याची चमचमीत गावरान चटणी बनवणार आहोत. चला तर या कढीपत्त्याच्या चटणीला लागणारे साहित्य पाहूया. इथे 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे, तो चांगला धुवून सुकून घेतला आहे. त्यानंतर अर्धे निंबू, 5 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी शेंगदाणे, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, भाजण्यासाठी तेल आणि मीठ एवढे साहित्य आहेत. आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊया. आधी कढईमध्ये तेल टाकून घेतले. त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याचे पाने टाकून घ्यायची आहे. ही पाने मी आधी स्वच्छ धुवून सुकून घेतलेली आहे, म्हणजे यात पाण्याचा अंश नाही. आता ही पाने गॅसची फ्लेम मंद करायची. मंद आचेवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम मंद ठेवूनच भाजायची आहे, त्यामुळे ही पाने जळणार नाहीत आणि हिरवा रंगही कायम राहील. तर कुरकुरीत होईपर्यंत आपण ही कढीपत्त्याची पाने भाजून घेतली. त्यानंतर ज्या 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याचे असे तुकडे करून घेतले. थोडेसे तेल टाकून हेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हिरव्या मिरच्यावर हलके डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्याही टाकून घ्यायच्या आणि 1 चमचा जिरे घेतले, तेही टाकून घ्यायचे. आता याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. कढईमध्ये टाकलेलं सर्व साहित्य चांगले भाजून झालेले आहे. आता लगेच आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता अर्धी वाटी जे शेंगदाणे आहेत तेही आपल्याला इथे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. इथे आपले शेंगदाणेही हलके डाग येईपर्यंत मंद आचेवर आपण भाजून घेतले. हेही आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता प्लेटमध्ये काढलेलं सर्व साहित्य चांगलं थंडगार होऊ द्यायचं. इथे आपलं चटणीचं सर्व साहित्य थंडगार झालेलं आहे. लगेच हे सर्व थंडगार झालेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार इथे अर्धा चमचा मीठ घालून घेतलं. मीठ हे आपल्या चवीवर अवलंबून आहे आणि अर्धा निंबाचा रस इथे घालून घेतलेला आहे. लगेच ही कढीपत्त्याची चटणी मिक्सरमधून आपल्याला आबडधोबड वाटून घ्यायची आहे. मिक्सर सलग न चालवता पल्स मोडवर म्हणजेच चालू बंद करत 3 ते 4 वेळा फिरून घ्यायचं आहे. यामुळे शेंगदाणे आणि कढीपत्ता जास्त बारीक न होता चटणी अगदी योग्य सरसरीत वाटली जाईल. इथे आपली चटपटीत अशी कढीपत्त्याची सरसरीत चटणी तयार झालेली आहे. ही चटणी आपण जास्त बारीक वाटली नाही. आता ही चटणी तुम्ही भाकरी, पोळी, भाताबरोबर खाऊ शकता. केसांसाठी अमृत असणारी ही चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. धन्यवाद.